आणि फांगाचा वेल सापडलेला आहे. फांगाचा वेल मुठकुळे करायचे. खूप दिवस झाले पावसाळ्यात नव्हता सापडला. अरे रे रे मीराची साडी अडकली बा. हा चला तोडा तोडा. मुठकुळे खाण्यासाठी फांगाचा वेल आता घेऊन जायचं आहे नाशिकला. चांगलं असतं आयुर्वेदिक. छान छान मुठकुळे होतात. अन्न म्हणतोय फांगाचं नाही भांगाचा म्हणा. फांगाचाच आहे. तोडते मीरा आता. काटे आहेत का? आता वर फेकायचं आहे रुमाल. माझा दगड बांधायचा आणि मग वर फेकायचा. गेला 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 बघा आयडिया. तुरीची शेती. बापरे आता हे नागराणी काढायचं. तुरीची शेती बघायला आलेलो आहे आपण. लोसिंगवे सासरवाडी. आणि 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा राऊंड मारायला आलेलो आहे. छान छान निसर्गरम्य असं हे सुंदर सुंदर गाव. लय भारी. एकच नंबर. वाव. आपल्याला दाखवतोय बघा फोटो कसं काढतोय दादा. कुठलं शूटिंग करतोय? कुठलं शूट करतोय दादा तू? ए आधी असं ढेकळातून बघा चालायचंय. वाव. कसं कसं. आता आपण अशा ठिकाणी चाललेलो आहे की जवळपास 100 वर्ष झालेत. आणि या बंधाऱ्याच्या ठिकाणी एक झाड आहे आणि त्याला पाला देखील नाही आहे. त्या ठिकाणी देश विदेशातून जे पक्षी आलेले आहेत ते रात्री मुक्काम करतात. ते आता आपण बघणार आहोत. बिलकुल पाण्यामध्ये हे झाड आहे. कावळे आहेत, पानकोंबड्या आहेत, बगळे आहेत. आणि हे जे पक्षी आहेत हे शेकडोच्या संख्येने आहे. समोरच बघा आता झाड दिसेल आपल्याला. हे बघा हे झाड दिसतंय ना. या झाडावर सर्व हे पक्षी आहेत. क्लोज करतोय. शेकडो वर्ष झालेत. आणि शेकडो वर्षापासून या दिवसामध्ये हे जे पक्षी येतात त्यांचा मुक्काम इथे असतो. थोडंसं क्लोज करून दाखवतो मी. थोडा अंधार झालेला आहे. बघा किती पक्षी आहेत. सफेद आणि काळे पक्षी. आणि त्या बाजूने बघा पाण्यावर किती मस्त या पानकोंबड्या फिरतायत. वाव. आहे ना एकदम भारी. खूप छान आहे. लोसिंगवे येथील खरं तर एवढं सुंदर आहे या ठिकाणी. या छान छान टेकड्या आहेत सर्व बाजूनी. एक पर्यटन स्थळच आहे हे. आणि बंधारा आहे. वनभोजन करण्यासाठी खूप छान आहे. इकडे बघा मंदिर आहे. इथे मोर वगैरे आहे. आणि हे बघा हे पक्ष्यांचे थवेचे थवे उठतात. वाव. आहे ना लय भारी हो. खूप खूप भारी. आणि किती छान आहे बघा पक्षी.
किती पक्षी आहेत ना. हा 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 हा, आवाज किती छान येतोय पाण्याचा, एकच नंबर. वाव, क्लोज केलेलं आहे थोडं चित्र, किती मस्त आहे. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. पक्षी इथे 50 वर्ष. हां 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 हां, 1972 साली हे जे धरण झालं आणि तेव्हापासून हे पक्षी दरवर्षी येतात ह्या ठिकाणी. खूपच छान आहे बघा, देश विदेशातील पक्षी आहेत या ठिकाणी. या बंधाऱ्यात मासे आहेत आणि ही माशाची शिकार करतात आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते. जसंही पाणी कमी होतं परत आपल्या आपल्या देशामध्ये इथून हजारो शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी हे पक्षी जातात. बघा, हा थव्वावर भरारी घेतात आकाशामध्ये पक्षी. आम्ही पण निघालो आहोत घराकडे आता. रस्ता बघा आमचा कसा छान छान आहे. वाव, मस्त मस्त वाटतं. अहो, तसं शहरात राहू नका, गावाकडे चला, गावात फिरा, निसर्गाचा आनंद घ्या. लय भारी, अप्रतिम. बाजूने बघा किती पाणी आहे, बिलकुल जवळून चाललेलो आहे आम्ही. वाव, तो पाईप कसा दिसतोय. हं, मोठा काय, बापरे, इथून एवढा इतकं छोटा. हा, एवढा कट केलाय. आणि इथून मोटरसायकल वगैरे जायची. हं हं हं, अतिशय अवघड होतं. काय झालं. हं, बघा किती खोल पाणी या ठिकाणी आणि किती जवळ आहे. इथून हा एवढा रस्ता होता म्हणे छोटा फक्त, नंतर हा डोंगर करून इकडे रस्ता बनवलेला आहे. अंधारात दिसते. जसे काय डास मच्छर आहेत.